Hello, this is the My Artifact episode number 197. आजची तारीख आहे 7 सप्टेंबर 2015. आता वाजले करीब 12 वाजून 10 मिनिट. सो आज होतं का? यस, आज लग्न होतं. तामगाडगे यांचं ते लक्ष्मी सभागृहामध्ये लग्न होतं. खोलून बोल यार, पूर्ण एकदम क्लीनमध्ये बोल, काही लपवू नको. यस, हां. स्नेहा तामगाडगे हिच्या मोठ्या बहिणीचं आज लग्न होतं. या दॅट्स इट. वेल, स्टार्ट फ्रॉम. आज सकाळी 6 वाजता. काल रात्री खूप आमच्या घरी पाहुणे आले होते, कारण तिकडे लग्न होतं ना, तर त्यामुळे काय ओळखीचे पण होते. आज तिकडे थोडासा त्रास होऊन राहिला होता त्यांना, म्हणजे जागा नव्हती झोपण्यासाठी, तर ते इथे झोपायला आले. तर काल पाहुणे होते. तरी काल आर्टिफॅक्ट एपिसोड केला आपण, व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड शूट केला आपण. देन सकाळी मी 6 वाजता उठलो. जाऊ का म्हणलं, त्रास आला तर पुन्हा झोपलो. नंतर उठलो, संडासला गेलो, लघवीला गेलो, पुन्हा आलो. विकी भाऊनी फोन दिला होता अपडेट करायसाठी, तेच अपडेट करत राहिलो. सकाळी तोंड धुतलं काही नाही, आणि अपडेट करता करता खूप बोर होतो, तर न्यूज स्टँडमधले न्यूज वाचून राहिलो होतो. तर वाजता झोप लागली, पुन्हा झोपलो. तर तेव्हा नंतरच 8-8:30 वाजता उठलो. नंतर तोंड वगैरे धुतला, हातपाय धुतले, आणि विकी भाऊचा मोबाईल नेऊन दिला. वैभवला विश केला, असाचा वाढदिवस होता, तर आज त्याला विश केला नेहमी, जे नॅचरल पद्धतीने, म्हणजे कोणाचा वाढदिवस असला. हे मी लावलं होतं, म्हणजे प्रथा लावली होती इथे रावल्याच्या वाढदिवसाच्या वेळेस. आता नेक्स्ट टाइम रावल्याचाच वाढदिवस आहे. आता म्हणजे काय की ज्याचा बर्थडे आहे त्याला फोन करायचा, तो हॅलो म्हणते, आपण हॅलो इंट्रोडक्शन द्यायचं नेहमी. देन म्हणायचं, बाबू आज सकाळपासून एक गाणं डोक्यामध्ये खूप वाजून राहिलं आहे, ऐकू का? ऐकू ना. तर मग त्याला म्हणायचं पहिले बिझी वगैरे आहे का. बिझी वगैरे नसेल तर मग ठीक आहे, ओके. मोस्ट ऑफ द टाइम बर्थडेच्या वेळेस ते लोक वाटच पाहतात की कोणा फोन करते, काय करते. बट मी नेहमी रात्री फोन नाही करत ती 12 वाजता, कारण मोस्ट ऑफ द टाइम्स पीपल झोपून राहते वगैरे वगैरे, काइंड ऑफ त्यांना त्रास होऊ शकते. तर त्यामुळे मी रात्री फोन नाही करत, सकाळी फोन करतो. सकाळी त्यांचा फ्रेश माइंड वगैरे वगैरे असते, आणि सकाळी सकाळी विश केलं का त्यांच्या लक्षात राहते दिवसभर की त्यांनी बंद्याने विश केलं. रात्री केलं, विश केलं, झोपला, सकाळी उठला, काही माहीतच नाही विश केलं कोणी केलं. हां, एवढं माहीत नाही का रात्री आणि फोन केला, मग का म्हणलं काही माहीत नाही. तर मी ते असंच करतो. आज सकाळपासून एक गाणं वाजत अरे, हां बोल ना, ऐकू ना. मग म्हणायचं, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वैभव, हॅपी बर्थडे टू यू. मग ही से स्माईल, थँक्यू. मग म्हणायचं पार्टी पाहिजे म्हणायचं. असं काइंड ऑफ थिंग्स, म्हणजे अशा प्रकारचं मोमेंट, अशा प्रकारचं टॉकिंग त्याच्या लक्षात राहते. आपण सिम्पली हॅपी बर्थडे म्हणलं तर या एव्हरी वन टेल्स हॅपी बर्थडे, बट वी शुड स्पीक इट अनदर वे. सो इट्स अनदर वे, अँड आय इन्व्हेंटेड दिस. सो या, देन व्हॉट हॅपन. का नाही, राहुलच विक्की भाऊचा फोन नेऊन दिला. त्यांना घरीच होतो मी, जेव्हापासून घरी. नंतर साऊंड ट्रॅक काढले, जे प्रोजेक्ट ॲल्मनाक हा पिक्चर मला बहुत आवडून राहिला यार. म्हणजे असं नाही का हा फिल्म इज वन ऑफ द काइंड आहे का, असा आवडून राहिला का या माझ्या कॅटेगरीची फिल्म आहे, जे मला खूप आवडते. अशी कॉलेज लाईफ, त्याच्यामध्ये टाईम ट्रॅव्हल मशीन, अरे बापरे, एक हिऱ्यामध्ये बस. मी किती वेळा पाहिला बेटा, किती वेळा पाहिला तो पिक्चर. आता पण 4th टाईम, आता पण पाहू शकतो, आताही पाहतो, 5th टाईम तो पाहून देतो प्रोजेक्ट ॲल्मनाक. अशाच टाईप एक मूवी होता, कोणता होता तो, क्रॉनिकल.
पण तो एवढा खास नव्हता वाटला याच्यापेक्षा, कारण त्याच्यामध्ये तो मुली तर आहेच नाही. आणि इट्स अ काइंड ऑफ रिअली सॅड स्टोरी वाटते. हां, त्यांच्यापाशी पॉवर वगैरे येतात, बट इट्स काइंड ऑफ सॅड स्टोरी, कारण हळूहळू मरायला लागते लोक तिथले. पण याच्यात तसं नाही, याच्यात एंडमध्ये आहे म्हणा थोडं सॅड आहे, पण कोणी मरत वगैरे नाही त्यामुळे. बट फिल्म इज रिअली गुड आणि ते बहुत आवडत आहे. आणि त्याचे साऊंड ट्रॅक्स तर बहुत आवडले मला, त्याचे गाणे. तर मी स्पेशली यूट्यूबवरून ते डाउनलोड केले. देन लग्नाला गेलो, सगळ्या म्हणलं लग्नाला चालायचं. ओके, लग्न तिथे काफी मजा आली. तिथे आम्ही ॲटलिस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत. नंतर घरी आलो, बहुत थकून होतो, बहुत खाल्लं होतं ते मसाल्याचं, त्यामुळं जातं मला खेळायला, बट डझन हॅपन. सो झोपूनच गेलो मी घरी. तर तिथून यार 5-5:30 वाजता उठलो, फिरत होतो. फिरता फिरता विचार केला का माझ्या फिल्ममध्ये काही साऊंड ट्रॅक टाकायचे, तर गाणे कसे टाकायचे. जस्ट जसे प्रोजेक्ट ॲमलॅक याच्यामध्ये कसे, म्हणजे माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण म्हणजे काय का, जी आपली इंडियन बेस्ड मूवी असते ते नेहमी गाण्यावर अवलंबून असते. गाणे इज वन ऑफ द ग्रेट ते, आणि जेवढे जास्त तेवढे चांगले. तर ओके, ठीक आहे. तर जेवढे जास्त तेवढे चांगले ना, मी म्हणतो तुम्ही 10, 12 या 20 साऊंड ट्रॅक टाका, काही फायदा नाही. म्हणजे डझंट मॅटर, मला जेवढं नाही तेवढं. प्लस त्याला शूट पण करा. म्हणजे कसं आहे, थांब मी तुला सांगतो. फिल्ममध्ये गाणं एकही राहणार नाही. फिल्ममध्ये बॅकग्राऊंड गाणं वाजन, ते बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये फॉरबिडन काही वाजणार नाही. म्हणजे फॉरबिडन म्हणजे फॉर अ स्पेशल डेट नाईट, म्हणजे डेटमध्ये गेले दोघं जण आणि बस इथे गाणं सूट झालं वगैरे वगैरे. इट्स रिअली फॉरबिडन. इट्स लुक्स रिअली फॉरवर्ड ऑन युअर आयज. ते सुरू राहते गाणं, आणि त्यामुळे ऑडियन्सला ते काही काही जणांना गाणं आवडते, या ओके. काही काही जणांना नाही आवडत, का टॉयलेट करून घेऊ, टॉयलेट करायला येते, मुतायला ते. तर इट्स अ काइंड ऑफ रिअली बोरिंग वाटते. गाणं फिल्ममध्ये असणं काफी बोरिंग वाटते. फॉरबिडन जर त्याला बॅकग्राऊंडमध्ये गेलं ना, ऑर बेटर, मच बेटर. म्हणजे त्यात ॲक्शन सोबत ते बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक पण सुरू राहते. ते नेहमी इन्स्पायर करत राहते, नेहमी हे करते. तर मी तेच विचार केला की गाणे तर बनवा, मला बाहेर कोण जेवढे गाणं बनवायचे तेवढे गाणे बनवा. आता गाणे बनवणार, इट्स वन ऑफ दी काइंड ऑफ बनवून. क्लासिकल बनवून, क्लासिक नाही म्हणजे उशे DJ टाईपच बनवून, तो ओके बनवा. जेवढे बनवणार तेवढं बनवा, 10-15 गाणे डझंट माइंड, पण प्रत्येक गाणं बॅकग्राऊंडमध्ये वाजन, बॅकग्राऊंडमध्ये वाजन. आणि ॲज रिस्पेक्ट टू सीननुसार त्याचं टायमिंग ठरवून नये का किती, 1 सेक, हार्डली 1 मिनिट तर खूप, हार्डली 1 मिनिट, मोस्टली सेकंडमध्येच गाणे राहील. सो इट्स अ ट्रॅजिक थिंग्स. म्हणजे याच्यामध्ये ऑडियन्सला पण बोर नाही होईल, आणि ते ह्यांना पण हे नाही होईल. बरं, हे झालं फिल्ममध्ये. तर गाणं स्पेशली जे सॉंग्स आहे त्याला स्पेशल शूट करा, पूर्ण स्पेशल. गाण्याचा एकदम वेगळा सेक्शनच टाका. बस फिल्ममध्ये जस्ट पार्ट ऑफ द सॉंगमध्ये थोडं थोडं बॅकग्राऊंडमध्ये वाचा, त्याला फॉरवर्ड करायचं, एकदम वेगळं करा. म्हणजे त्याला एकदम ओपनमध्ये आणायचं आहे, ओके, त्याला ओपनमध्येच करा, एकदम वेगळा सेक्शनच काढा त्या मूवीमध्ये. गाणे आणि मूवी एकात राहू शकत नाही, कारण इट्स काइंड ऑफ लाईक अ बोर व्हेन यू लिसन अ सॉन्ग इन अ मूवी, बट यू शुड लिसन दॅट सॉन्ग outside the movie. It's really look nice. So that funda is really important. तर तो सेक्शन साईडलाच करा. जेवढे गाणे करायचं आहे गाणी बनवा, शूट करा, रेकॉर्डिंग करा, शूट करा, आणि त्याला टेलिकास्ट पण करा. केव्हा, फिल्म व्हायच्या अगोदरच त्याला टेलिकास्ट झालं. बस इथे रेकॉर्डिंग झाली, इथे शूट झाला, सुनील चव्हाण एक गाणं म्हणलं, इथे शूटिंग केली, बस टेलिकास्ट झालं, इथेच टेलिकास्ट करा. फिल्मच्या अगोदरच फक्त नाव लिहून द्या, जे काही सॉंग आहे, आणि कोणी कोणी म्हणलं, आणि एक ब्रॅकेट सेक्शनमध्ये बायनरी कोड, बस एवढं लिहून द्या. म्हणजे बायनरी कोड सेक्शनमध्ये ते सॉन्ग आहे. सो अशाप्रमाणे एक आयडिया आली. तर त्यामुळे काय होईल की जे जे
क्लासिकल जे लोकांचं म्हणजे बॉलिवूड लोकांची मूवी मेकिंगची पद्धत आहे, त्यांना सॉन्ग मूवीमध्ये किंवा सॉन्ग खूप इम्पॉर्टंट ठरते. कारण तर मग त्यांच्यासाठी बेस्ट आहे. कारण त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे का ज्यांना सॉन्ग आवडत नाही फिल्ममध्ये, त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे कारण ते मोस्टली बॅकग्राऊंडमध्ये वाजते. हां, आणि देन तुम्ही म्हणता जेवढे जास्त सॉन्ग तेवढी जास्त पॉप्युलॅरिटी, जेवढे जास्त सॉन्ग तेवढी पॉप्युलॅरिटी. तुम्हाला जेवढे बनवा तेवढे बनवा ना, 15, 20, 30, अरे कितने भी बनाव भाई, आय डोंट केअर. बट ते म्युझिक सिच्युएशनला मॅच झाली पाहिजे ना, ते काही हार्ड नाही आहे. इट्स अ रिअली कॉमन थिंग्स वेन यू पुट म्युझिक ऑन दी सीन. इट्स रिअली काही हार्ड नाही, काही जास्त हे नाही, कॉम्प्लेक्स नाही. सो यू कॅन डू इट. तर त्याच्यामध्ये फायदा काय राहील, डिरेक्टरचा फायदा राहील, प्रत्येकाला चान्स भेटेल याच्यामध्ये करण्यामध्ये, गाणं ऐकणं, शूटणं, रेकॉर्डिंग करणं, प्रत्येकाला चान्स भेटेल. प्लस हे सगळं रेकॉर्डिंग आणि टेलिकास्ट होत्या फिल्मच्या अगोदरच. तर म्हणजे जेव्हा गाणे बनन, शूट बनन, काही ना काही पॉप्युलॅरिटी भेटून, काही ना काही तर पैसे भेटेनच. हां, तर ते पैसे आपण शूटिंगला लावू, काही ना काही भेटेल शूटिंगलाच लावून देऊ, पैसे न. म्हणजे इकडे आपला बजेटही वाजून जाते फिल्मचा, आणि इकडे गाणी पण टेलिकास्ट होते. बस दॅट्स द पॉईंट. आणि प्लस एक पॉईंट आहे की आपण हे सगळे शूट फिल्मच्या अगोदर काऊन करताय, म्हणजे टेलिकास्ट फिल्मच्या अगोदर काऊन करताय. दॅट्स द राईट क्वेश्चन. कोणी फर्स्ट टाइम मंचुरियन खाल्लं, जेव्हा फर्स्ट टाइम कोणा मंचुरियन आवडते, मंचुरियन खाल्लं, त्या मोस्ट ऑफ जणांनी काहीतरी वेगळे फेस केले आणि त्यांना मंचुरियन लाईट्स रिअली क्रिपी थिंग्स, आय डोंट वॉन्ट ईट दिस, असं काहीतरी म्हणलं. बट नेक्स्ट डे जेव्हा तुम्ही कोणी फोर्स केला असाल ना, बा खाऊन घेणं आता, मग तेव्हा चांगलं आवडीनं खातात. नेक्स्ट डे पुन्हा आवडीनं खातात. नेक्स्ट म्हणजे पहिल्यांदा कोणती गोष्ट नेहमी बहुत क्रिपी वाटते, बहुत ही ॲडिक वाटते वगैरे, वियर्ड वाटते. तो वियर्ड फंडा वेळेवर नाही झाला पाहिजे. कारण हा म्हणजे हे सिच्युएशन आहे, म्हणजे लोकांना नवीन नवीन गाणं मार्केटमध्ये आलं तर त्यांना कसं त्या गाण्याशी फेमिलियर होण्यासाठी थोडा वेळ लागते, थोडा वेळ लागतो. फर्स्ट टाइम गाणं ऐकलं, इट्स रिअली वियर्ड. नेक्स्ट टाइम गाणं ऐकलं, या इट्स रिअली कूल. सो दॅट इज फंडा इथे वापरला गेला. आता जिथे फर्स्ट टाइम ते लोक ऐकन तर ते इट्स लुक वियर्ड, पण नेक्स्ट टाइम ऐकन, या इट्स रिअली कूल. आणि जेव्हा ते फिल्ममध्ये ऐकन, या हे तर गाणं याच्यामध्ये होतं का, इथं कसं काय आलं. मग मग रिअली एखादी फंड त्या फिल्ममध्ये लागून जाते, अबे हे गाणी इथं होतं यार, हे गाणं फिल्ममध्ये कसं काय आलं. इट्स अ रिअली म्हणजे बॉलिवूड पीपल डझंट थिंक लाईक दॅट वे. द song is in movie or song is not movie. They especially think is a song inside a movie and it shows foreground on the screen. So it's really म्हणजे हा फंडा नेहमी वापरला गेला. याच्या प्रत्येकांची शय माझंही होऊन राहिलं का, मला वाटतं होतं की फिल्ममध्ये सॉन्ग असणं खूप वियर्ड वाटते, पण ॲक्च्युली सॉन्ग असणं खूप गरजेचं आहे. बट असं आहे का त्याला बॅकग्राऊंडमध्ये असणं काफी महत्त्व आहे. सो हा फंडा डोक्यामध्ये आला आणि आय शुड टेल देम बिफोर आय मेक अ मूवी. सो इट्स नाईस. हा म्हणजे सकाळपासून मी याच्याबद्दल विचार करत होतो, त्यामुळे मी प्रोजेक्ट ॲल्मॅनॅकचे साऊंड ट्रॅक डाउनलोड केले आणि इट्स रिअली कूल. फर्स्ट टाइम मी ऐकले व्हिडिओसोबत, इट्स रिअली बोरिंग. पण नेक्स्ट टाइम मी कानात हेडफोन टाकून ऐकले, इट्स रिअली नाईस. सो या देन व्हॉट हॅपन. नंतर संध्याकाळ झाली, वैभवच्या घरी वाढदिवसाला गेलो, केक खाल्ला. इथे बिझनेसबद्दल थोड्या गोष्टी चालल्या का फ्युचरमध्ये, इन हाऊ विच शुड बी इन्व्हेस्ट बिझनेस. या बॅडी तर बहुतेक बिझनेसच करणार आहे, कारण त्याचा माइंड बहुतेक त्याच क्षेत्रामध्ये आहे, तो ही शुड गो दॅट वे. प्रव्या वैभ्या जॉब करण पण बिझनेस पण करण. बिझनेस इज सगळ्यांचा फिक्स आहे बिझनेस. तर त्यांनी विचार केला का बिझनेस स्टार्ट कुठून करायचा आणि कशाचा करायचा वगैरे वगैरे. तर खूप काही चॉईसेस आले वैभ्याचं, आणि काही काही चॉईस अशी होते की आपण एक दूध डेअरी टाकू कॉलेजच्या मधामधात वगैरे वगैरे, तर काफी फायदा होईल.
काही झालं नाही. कुक्कुटपालन याचा पण काही हे दिला. राहुल्याने शेती म्हणलं प्रॉपर यूज केली तर आपण इट्स रिअली नाईस. तर प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहे. बट माझा विचार काफी वेगळा आहे, तर त्यामुळे मी इट्स काइंड ऑफ अवे फ्रॉम देम फ्रॉम दी बिगिनिंग. मी त्यांना असं पण नाही म्हणत, कारण बिझनेस इज अ रिअली क्रिपी थिंग्स and it really need a trusted people who are around us always in the time, and I am not that person. I have to go every time anywhere. म्हणजे मी एक फिल्म मेकर आहे, मला नेहमी कुठे जावं लागते, अँड आय शुड नॉट अटॅच दॅट बिझनेस. आय हॅव ऑलरेडी हॅव अ जॉब. इट्स कॉल्ड फिल्म मेकिंग, बिल्डिंग अ मूवी. सो मी आताही काही नाही म्हणलं नाही, बट त्यांचाही प्रोग्राम आताही काही एकदम लागू आतापासून उद्यापासून बिझनेस आता उद्यापासूनच इन्व्हेस्ट करायला सुरू नाही करणार आहे ते लोक. सो इट्स रिअल ट्रॅजिक थिंग. या देन हां, ते हे आणायचं होता बेड, वाडीने बनवला. बहुतेक 13,000 रुपयेचा बेड आहे तो, काफी भारी. तेव्हा त्यासाठी मी सगळ्यांनी बोलवलं होतं आणि बेड आणला तिथून, म्हणजे त्या वाडीच्या घरापासून तिथपर्यंत. सकाळी मला हे येऊ शकते, त्रास येऊ शकते, प्लस लाज येऊ शकते ते आणण्यासाठी वगैरे. संध्याकाळी ठीक आहे, संध्याकाळी म्हणजे रात्री असं ओके आताच आणला. So this is it. This is the Artifact episode number 197. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.